मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. असतील ते माझ्या कीर्तनात येऊन बसा, आणि नाही येऊन बसले तर काय करायचं ते सुद्धा त्यांना येत होतं. म्हणजे माजलेल्या समाजाला, समाजामध्ये माजलेल्या लोकांना एक जीवन, एक उपदेश, एक आदेश देण्याचं सामर्थ्य संतांमध्ये असतं. बाकी तुम्हाला कोणी बोलू शकत नाही, तुम्ही कोणाचं ऐकून घेऊ शकत नाही. परंतु ज्या शब्दांच्या पुढे नमावं लागतं ते शब्द साधूचे असतात. विठ्ठला विठ्ठला आणि आम्ही सुद्धा तुम्हाला ते सांगतो जे तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या पहिल्या चरणात म्हटलेलं आहे. अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला सेव. तुकोबाराय म्हणतात आम्ही तेच अनुवाद करू. काय बोललेल्या गोष्टीला पुन्हा बोलणे त्याला अनुवाद म्हणतात. काय गुरु हा उपदेशक असतो आणि त्यांनी केलेल्या उपदेशाला पुन्हा जगाला सांगणं हा अनुवाद आहे. अर्जुनाचे गुरु भगवान कृष्ण होते, त्यांनी गीता सांगितली आणि गीतेचा अनुवाद ज्ञानेश्वर माऊलीने केला. गुरुच्या वाणीचा अनुवाद त्याला म्हणतात आपण. गुरु जे शिकवतात त्याला पाठ, प्रवचन किंवा उपदेश, आणि त्यांचा जो अनुवाद शिष्य करत असतो. लक्षात ठेवा. विठ्ठला मूर्ती महाराज सर्वांच्याच अंगात येईल. विठ्ठला विठ्ठला माणूस जर जाड असता तर किती पकवाज फोडले असते. बता पतला असून इतका खास वाजते. विठ्ठला विठ्ठला अनुवाद कशाला म्हणतात सांगतो. काय जे गुरुकडे आपण शिकलो ते जगाला सांगत राहणे अनुवाद आहे. बाबांचे गुरु कैकाडी महाराज होते आणि बाबांची एक ओळी माझ्या लक्षात आहे. काय ते आपल्या प्रत्येक कीर्तनातून ते म्हणायचे, नाही शिकलो 12 खडी गुरु केला मी कैकाडी. मी 12 खडी काही शिकलो नाही, शाळा शिकलो नाही, परंतु कैकाडी महाराजांना गुरु केलं आणि महाराज कैकाडी महाराजांनी जे सांगितलं मी ते जगाला सांगितलं. गाडगे महाराज सुद्धा एक अक्षर शिकलेले नव्हते, आपले बाबा सुद्धा एक अक्षर शिकलेले नव्हते, पण त्यांनी जो जगाला उपदेश केला आणि आपण त्यांचं जे काही सांगत आहोत हा त्यांनी केलेल्या उपदेशाचा अनुवाद आहे. विठ्ठला
शिक्षक प्रश्नही सांगतात, त्याचे उत्तरही सांगतात. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्याकडून म्हणून घेतात. जे म्हणून घेतल्या जातं तो अनुवाद असतो. सोप्या भाषेत त्याला उत्तर म्हणतो आपण. विठ्ठला विठ्ठला हो. आणि जी लोक शिकलेली नाही त्यांना अनुवाद करता येत नाही. ज्यांनी ऐकलेलं नाही त्यांना अनुवाद करता येत नाही. ज्यांनी अभ्यास केलेला नाही त्यांनाही अनुवाद करता येत नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो. विठ्ठला विठ्ठला एक पंडित होता, महापंडित विद्वान होता, आणि त्याला परगावला जायचं होतं. काहीतरी कार्यक्रम होता, त्याचं प्रवचन असेल, काहीतरी असेल. आणि जाताना मात्र नदी आडवी होती. नदी पार करून नावेत बसून पलीकडे जायचं आणि पलीकडून मग त्याला जिथे जायचं तिथे जायचं. नदीच्या काठावर आला. तिथं नाव घेऊन नावाडी माणूस उभा होता, नाव चालवणारा कोळी. पंडित म्हणाला, अरे मला पलीकडच्या काठावर जायचं आहे. म्हणे महाराज प्रश्नच नाही, नाव उभीच आहे तुमच्या सेवेसाठी. आणि तुम्ही एवढे पंडित आहात, महाराज आहात, तुमच्याकडून चार्ज म्हणजे ते तिकीट सुद्धा घेणार नाही, भाडं सुद्धा घेणार नाही पलीकडे जायचं. आणि तो काही प्रश्न नाही, पण मला लवकर जा सोडायचं आहे. त्याने नाव सोडली. पंडिताला नावेत बसवलं. नावेत बसला तू. काय नदीचा काठ सोडून नाव 50 फूट आत गेल्यानंतर पंडित त्या नावाड्याला विचारायला लागला, अरे किती दिवस झाले नाव चालवतोस? तो म्हणे माझे वडील मरून 25 वर्ष झाले, त्यावेळी मी 16 वर्षाचा होतो. वडील गेल्यानंतर हे काम माझ्याकडे आलं. 25 वर्षापासून नाव चालवतो. काय आणि त्या पंडितांना विचारलं, इतक्या वर्षापासून नाव चालवतोस, धर्मशास्त्रातल्या 4 गोष्टी सांगता येतील? तो म्हणाला, मी हे शब्द आजच ऐकत आहे. धर्मशास्त्र काय असते मी अजून ऐकलं नाही. मी ऐकलं नाही, कोणाच्या द्वारे ऐकलं नाही, मला माहीत सुद्धा नाही. पंडित एकदम उद्गारला. तो म्हणे, मूर्खा, धर्मशास्त्र जर तुला माहीत नाही, 4 जीवन खराब झालं, तुझं बेकार गेलं. थोडीशी नाव पुढे गेली. पुन्हा विचारलं, काही न्यायशास्त्र वगैरे शिकायला इतकं अवघड मला विचारतात कसा? मी नदीवरचा माणूस, मला हे सुद्धा माहीत नाही. म्हणजे 8 जीवन बेकार गेलं. बापरे. पुढे गेल्यानंतर वेदांत शिकलाच का? ते म्हणलं नाही. त्याने सांगितलं 75%. काय 12 जीवन व्यर्थ गेलं म्हणाले. आणि नदी बरोबर ते नाव धारावर आली. नदीची धार होती, पूर आलेला होता. आणि सोसाट्याचा वारा सुटला, भयंकर वादळ सुटलं, नाव लागली अशी करायला. काय काय पंडितजी मला, अरे म्हणले आता सांभाळा आपलं आपण, तुम्ही तुमचं सांभाळा, मी माझं. पण मला एक सांगा, तुम्ही पोहणं शिकलेले आहेत का? तो पंडित होता पण पोहणं शिकलेला नव्हता. तो मला, मी पोहणं वगैरे नाही शिकलो. काय म्हणजे 16 जीवन तुझं बेकार गेलं. माझं तो 12 गेलं, 3 गोष्टी नाही शिकलो. तू पोहणं न शिकल्यामुळे 16 जीवन तुझं खराब झालं. आता मेल्याशिवाय पर्याय नाही. ना उलटी झाली. काय अनुवाद कशाला म्हणतात ते सांगत आहे. विठ्ठला विठ्ठला एक महत्वाची गोष्ट नाही आली म्हणजे 16 जीवन बेकार झालं. संसारात तुम्ही किती कमाई केली, किती मोठे झाले, किती लहान झाले, काय काय केलं याला महत्व नाही. परंतु जगासाठी, समाजासाठी, लोकांच्यासाठी, ईश्वरासाठी तुम्ही काय केलं, हा लेखाजोखा जर तुमचा 16 व्यवस्थित असेल तर तुमचं 16 कल्याण आहे. अरे किती कीर्तन ऐकले म्हणजे माणसाला कळत असतात. आणि कीर्तन जर तुम्हाला कळाली असती तर कशाला इतकी गर्दी इथं केली असती? कीर्तन कळत नाही म्हणून इथं येऊन बसता, आहे की नाही? आणि न कळल्यामुळे आमचा फायदा आहे, आम्हाला सापडता. तुम्हाला जर कीर्तन कळलं असतं, तुम्हीच कीर्तन केले असते तर मग ऐकलं कोण असतं? आज हीच परिस्थिती आहे देशामध्ये, आपल्या प्रांतामध्ये, सर्व ठिकाणी उपदेशक वाढलेले आहेत. उपदेशक इतके वाढलेले आहेत, श्रोतेच राहतात का नाही भविष्यात पता नाही. मला हे म्हणायचं, उपदेश किती वाढू द्या, श्रोते किती वाढू द्या, परिणाम झाला पाहिजे. ऐकलेल्या गोष्टीचा परिणाम झाला पाहिजे, उपदेशाचा परिणाम झाला पाहिजे. झालेला परिणाम हा जीवनाचा अनुवाद आहे.
विठ्ठला विठ्ठला आता मी एक गोष्ट सांगतो बाबांच्या जीवनातली. बाबांचा हा जन्म महोत्सव आहे. एक गाव होतं इकडं लोणार साईडला आणि त्या गावामध्ये बाबांचं कीर्तन होतं. बाबा म्हणजे अशी फिरायची गाडी घेऊन आणि तिथं देवीची यात्रा भरलेली होती. आता फार जुनी गोष्ट आहे, मला ते नाव नाही सांगता येणार गाव कोणतं होतं, पण देवीची यात्रा भरलेली होती आणि तिथं होम असायचा. असा लंबा 10-15 फुटा अशी बोळी होम, त्याच्यात लाकडं कचरा वगैरे टाकून इंगळं तयार केलेले आणि मग देवकरानं पुढं जायचं आणि त्याच्या पाठीमागून एका एकानं जायचं आणि तिकडं बाबाचं कीर्तन तिकडं उभं राहिलं. बाबांना काय असं आमच्यासारखं बसायला स्टेज पाहिजे होतं की किंवा काही नाही, जे असेल त्याच्यामध्ये राजी, फक्त ऐका. काय अहो सर्व लोक होमाच्याच नादी लागलेले ते, बाबाच्या कीर्तनात एकही नाही. जे टाळकरी होते तेही सुद्धा गेले तिकडे होमावर आणि बाबा एकटेच. आणि केलं बाबांनी सुरू कीर्तन. बाबाने कीर्तन असं सुरू केलं, नुसत्या शिव्या द्यायला सुरुवात केली. ऐकायलाच कोण नाही तर मग काय करायचं. पण त्या शिव्या सुद्धा ऐकायला कोणी नव्हतं. एक माणूस गेला, इथं जवळ बसलेला होता, तो म्हणा अरे बाबा शिव्या द्यायला लागले, कीर्तनात कोणीच नाही हा आणि सर्व होमातच आहेत. काय बाबानं म्हणले मूर्खा हो, त्या अग्नीत कशाला मरायला जळायला जाता, इकडं तरायला या, इथं उपदेश आहे का. आणि ज्यावेळी असं म्हटल्यानंतर 4-2 लोक आले, 5-10 आले, येता 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 100-200 लोक झाले. आणि त्या काळामध्ये 200 लोकाच्या वरी कीर्तनात लोक नसायचे, कारण लोकसंख्या कमी होती. विठ्ठला विठ्ठला हे बाबांचं जीवन होतं. तुकोबारायांच्या भाषेत कृपाळू सज्जन तुम्ही संत जना, कृपाळू सज्जन तुम्ही संत जना, कृपाळू सज्जन तुम्ही संत जना, कृपाळू सज्जन तुम्ही संत जना. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज. हेची अनुवाद सदा सर्व काळ, करुणी गोपाळ काला शिव. तुकोबारायांनी हेच सांगितलं की हेची अनुवाद, हेची म्हणजे जे आमच्या पूर्वज संतांनी जे सांगितलं तेच आम्ही सांगू, त्याला सोडून आम्ही सांगणार नाही. कीर्तनात जे सांगायला पाहिजे तेच सांगायला पाहिजे, त्याला सोडून सांगणं म्हणजे ते कीर्तन नाही. अभंगाला सोडून सांगणं हे कीर्तन नाही आणि अभंगाप्रमाणे कीर्तन करणे त्याला अनुवाद म्हणतात. तुकोबारायांनी जे सांगितलं ते समाजाला सांगायचं. शंकर बाबांनी आपल्याला जे सांगितलं असेल, तुम्ही ऐकलं असेल, ते समाजाला सांगायचं, लोकांना सांगायचं. आणि आपल्या पिशवीतलं आपल्या खिशातलं आपलं कुठलं तरी काढून सांगायचं हे बरोबर नाही, कारण त्याला अनुवाद म्हणता येत नाही. उपदेशाचा अनुकरण करणे म्हणजे अनुवाद. विठ्ठला अनुवाद शब्दाचा अर्थ आहे अनु पश्चात वदती इति अनुवाद. काय संताने सांगितलं त्यांचं जगाला सांगितलं, आपण त्याला अनुवाद म्हणतात. त्याच अनुवादाला कीर्तन म्हणतात. कीर्तन म्हणजे काय झाला मग? अनुवाद झाला. विठ्ठला गोपिकांच्याकडे गोकुळामध्ये उद्धव गेले प्रवचन करायला. पोथी पुराण बांधून बरोबर घेतलं
आणि तिथे गेल्यानंतर कृष्णाचं आणि उद्धवाचं शरीर यष्टी सारखी होती. उद्धवही सावळे होते, भगवान कृष्ण सावळे होते. दोघं दिसायला सारखे, लहानपणा बालपणापासूनचे मित्र आणि भाऊ भाऊ होते. विठ्ठल 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 हो, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भक्तीनं भाऊ आहे, जातीनं भाऊ नाही. काय भक्तीनं भाऊ येत आपण सर्वजण, जातीनं कोणी भाऊ नसतो होत. जातीनं भावबंद होत असतात. बंद म्हणजे बांधणे, भावाने भावाला बांधून ठेवणं म्हणजे भावबंद. मग झगडे करा, काय करा, काही करा, गाव नासवा, गाव चांगलं करा, हे भावबंद असतात. विठ्ठल विठ्ठल चोखोबाराय कोण, संत सेनानावी कोण, गोरबा काका कोण, संत सावतामोळी कोण, भाऊ भाऊ आहे सर्व. काय झाले? भाऊ झाले. एका विचाराचे भाऊ सर्व. जो ज्ञानोबा माऊलीचा विचार, जो नामदेवांचा विचार, तो सर्व संतांचा एकच विचार. काय त्या विचाराच्या कोणी जर विरोधी काही सांगत असेल तर तो भाऊ नाही राहिला, तो वेगळा झाला. म्हणून मला एक सांगायचं, एक संबंध माऊलीपासून, नाथांच्या पासून, नाथ परंपरा आहे आपली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मसिंद्र तयाचा. तिथून जो त्या ठिकाणी विषय आला, वारसा आला विचाराचा. आणि वारकरी संप्रदाय म्हणजे शुद्ध विचाराचा वारसा आहे. कोणत्याही कर्माचा नाही, थोतांड नाही, कर्मकांड नाही, कोणती लोबांना नाही, कोणती अंधश्रद्धा नाही. 700 वर्षाच्या पूर्वी हे विचार ज्ञानेश्वर माऊलीपासून आपल्यापर्यंत आले. आणि आता कोणीतरी अंधश्रद्धा निर्मूलन करणारे, अमक करणारे, तमक करणारे जन्माला आले. परंतु हे विचार त्यांनी वाचायला पाहिजे, हे विचार त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. म्हणून वारकरी कधी अंधश्रद्धावान नसतो. विठ्ठल विठ्ठल एकदा काय झालं, तिकडं नगर जिल्ह्यामध्ये अकोले शेवटचा तालुका आहे, त्या अकोल्या तिथं आमचा कार्यक्रम होता. आणि एकदा आम्ही तिथून परत असताना त्याच्या अगोदर आम्हाला भोजन करायचे होते. आमच्याजवळ स्वयंपाकाचं सामान होतं, फक्त आमच्याजवळ ते बनवायला, खिचडी बनवायला बघून नव्हतं. मग हे मंदिरं दिसले, म्हणलं चला इथं जर आपल्या जातीचे लोक दिसतात, आपले लोक. गेलो तिथे एक महाराज होते, त्यांच्या अंगावर माळा, हे ते सर्व चंदन भस्म लावलेलं. म्हटलं आम्हाला काही नाही पाहिजे, फक्त बघून पाहिजे. ते म्हणे मिळेल ना. ते म्हणे कोरंच आणलेलं आहे औरंगाबादहून, आत्ताच आणलेलं आहे कोरं, आणि तुम्ही घ्या, बनव, तुम्हाला काय बनवायचं. तुमच्याजवळ नसेल तर माझ्याजवळ आहे. मग आम्ही काय केलं, तांदूळ काढले आमच्याजवळचे. आम्ही अगोदरच बासमती तांदूळ घेतले होते, 30-40 जण होतो आम्ही. आणि मग ते महाराज म्हणले, हे तांदूळ इतके हलके, त्या दुकानातले सर्वात भारी आम्ही घेतले होते. आणि ते महाराज म्हणले, इतके हलके, याच्यापेक्षाही माझ्याजवळ चांगले आहेत, पण तुम्ही आता टाकले पाण्यात म्हणून आता काही उपयोग नाही, तर खराब होतील. काय म्हटलं काही हरकत नाही, तुमचे भारी आमच्याजवळ बांधून द्या, जेवढे द्यायचे तेवढे. ठगाला माठ. विठ्ठला विठ्ठला इंग्रजीमध्ये म्हण एक नाही, टीट फॉर टॅट. जशाला तसं व्हावं लागतं, नाही तर नागवा करायचा समोरचा आपल्याला. पहा, जशाला तसं तोंड द्यावं लागतं. कुठे लिंता घ्यावी लागते, कुठे जबरदस्ती करावी लागते. मग आम्ही भात वगैरे ते केला, खिचडी वगैरे. ते म्हणे मी इतक्या हलक्या तांदूळाचे मी त्यांना म्हटलं की बुवा आमच्याबरोबरच्या लोकांनी बसा जेवायला आमच्याबरोबर, मी इतके हलके तांदूळ नसतो खात. म्हटलं ठीक आहे, त्याला म्हणूच नका म्हणलं पुन्हा. त्याचे कोणते भारी तांदूळ असतील. तो विषय संपला. मग पुढे एक असा त्या अकोल्याला कार्यक्रम होता. आणि ते ज्या घरी आम्ही थांबलो होतो ते म्हणे भोजन करून जा, आम्हाला वेळ नव्हता. म्हटलं ताई तुमच्या घरी जे बनलं असेल ते बांधून द्या. ताईनं भाजी पोळी केली, पण बांधून देताना पोळ्या बांधल्या, पण भाजी तिथं त्या घरीच राहिली विसरून. आणि मग आम्ही तिथून प्रवास करत करत बरोबर त्या खिचडीच्या जाग्याजवळ आलो. 1 नंबर राहिला ती जागा. म्हटलं आपण एका निंबाखाली बसून खाऊ, घ्या म्हटलं आपल्याजवळ जे दिलं असेल ते. घेतलं आम्ही, त्या निंबाखाली बसलो, पण भाजीच नाही. भाजी नाही, दुसरं आमच्याजवळ काहीच नाही. पण तिथं
धूर निघू लागला, काहीतरी स्वयंपाक वाटू लागला त्याच मंदिरावर. तेच पहिल्यांदा मंदिरं नव्हते, आम्ही सुरुवातीला गेलो, नंतर मंदिरं झाले. मग म्हटलं तिथं काहीतरी चालू आहे स्वयंपाक, जा. काय तिथं डफडे वाजू लागले, सर्व काही वाजू लागलं. मी तिथूनच ओळखलं इथं भंडारा कशाचा आहे म्हणून. काय मला ओळखायला वेळ नाही, पण आमच्याबरोबर ते आमचे धुंदळे बा होते, जे हरी नेहमी बरोबर राहतात. म्हटलं की बा, म्हटलं जे हरी तुम्ही जाऊन तिथून भाजी आणा आपल्याला. काय कारण त्या दोघांचं खूप प्रेम होतं, एकमेकाला फोन करायचे आमची पहिली भेट झाल्यापासून. काय म्हटलं जा बरं. म्हटलं की हे आनंदाने गेले, माझा दोस्त जे म्हणले वाटेल तेवढी भाजी आणतो. काय तिथं गेले, लांबूनच पाहिलं ती चाललं होतं कापणं लटकून असं वरून. अरे बापरे म्हटलं. ते घाबरून गेले. पुन्हा मग त्यांच्याशी झगडा करून आले. माऊलीनं ज्ञानेश्वरीच्या भाषेत, हे विश्वती माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. विश्व बंधुत्वाची भावना ही साधूमध्ये असते आणि त्या भावनेनुसार जगाला केलेला जो उपदेश आहे, प्रबोधन आहे, ते मोलाची असतात. विठ्ठला विठ्ठला हो. आणि संतांचा एकच उपदेश आहे, बार बार काहे मरत अभागी, 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 नाही अनंती बहुरी मरण से क्या तेरी भागी, बहुरी मरण से क्या तेरी भागी, बार बार काहे मरत अभागी, बार बार मरत अभागी, बार बार मरत अभागी, बार 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 काहे मरत अभागी, बहुरी मरण से तू क्यों भागी. महात्मा कबीर म्हणतात, पुन्हा 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 ही मरण्याची परंपरा कशाला ठेवलीस? मरणच येणार नाही असं काहीतरी कर. काय साधू असेल, संत असेल, महापुरुष असेल, या कोणी महान राष्ट्रभक्त असेल, विचारवंत लोक असतील, काय शरीराने जरी मेले तर विचाराच्या रूपात जिवंत राहतात. आणि त्यांची विचारधारा, त्या सत्पुरुषांची, महापुरुषांची जी विचारधारा आहे, आजही जिवंत आहे. राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, हे ज्ञानाची कंपना विज्ञानाची बुद्धी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, हे ज्ञानाची कंपना राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अनेक महान महान लोक निघून गेले, परंतु त्यांचे विचार, त्यांची वाणी, त्यांनी केलेला उपदेश आजही जिवंत आहे. काय आणि अशा प्रकारचा जो उपदेश आहे,
आणि त्या उपदेशाचा अनुवाद कीर्तन असेल, काल्याचं कीर्तन असेल, प्रवचन असेल, काय जे काही आपण वाणीतून बाहेर काढू ते सर्वस्व आहे. ही त्यांची विचारशैली नाही, विचारधारा आहे. शैली अनेक लोकांना येते. काय एकच गोष्ट आहे, वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या रूपात कसे पटवून सांगतात, ती शैली आहे. पटवण्यासाठी काय आहे? शैली आहे. शैली पटवण्यासाठी आहे, कल्याणासाठी शैली नाही. कल्याणासाठी अनुवाद आहे. विठ्ठला 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 शैली आहे. प्रत्येकाची शैली वेगवेगळी असते. समाजात सुद्धा मध्ये जेवढी माणसं आहेत त्या प्रत्येकाची शैली बोलण्याची वेगवेगळी आहे, करण्याची वेगवेगळी आहे. शैलीमध्ये बोलणं आणि करणं असतं. शैली वेगळी असते आणि त्याच्या विरोधात करायचं असतं, त्याला शैली म्हणतात. काय शैल्या अनेक प्रकारच्या आहे, लक्षात ठेवा. आणि समाजाचे धोरण वेगळ्या प्रकारचं असतं. विठ्ठला गोष्ट थोडी असेल तिला जास्त करून सांगणं ही मूर्खाची शैली आहे. आणि गोष्ट मोठी आहे तिला लहान करून सांगणं ही विद्वानाची, पंडिताची शैली आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो. सकाळी सकाळी एका घरामध्ये माणूस, पूर्वी काही संडास बांधलेले नसायचे, गावाबाहेर जायचं. आजही जातात लोक. अजूनही देश सुधारला कुठे आपला? अहो सकाळी किंवा संध्याकाळी गावात घुसता येत नाही इतकं असतं. काय गावाची पूर्ण घार आमच्या गाडी बरोबर गावात पुन्हा, इतकं बेकार आहे. मला काय म्हणायचं, ग्राम स्वच्छ व्हायला पाहिजे, गाव स्वच्छ व्हायला पाहिजे, परंतु गव्हर्नमेंटचं सुद्धा कर्तव्य आहे. संडास बांधा ठीक आहे, पण संडासात टाकायला पाणी कुठून आणायचं? तलाव आटलेला आहे, विहिरी आटलेला आहे, बोर आटलेला आहे. संडास बांधतो ना आम्ही, संडास बांधायला लोक तयार आहेत, परंतु त्यांचं मेंटेनन्स करण्यासाठी पाणी किती महत्वाची गोष्ट आहे. 70 वर्ष झाले राष्ट्राला स्वातंत्र्य, म्हणून अजूनही पाण्याचं नियोजन नाही राष्ट्रामध्ये. प्रत्येक गावाला आहे पाणी, टाक्या बांधून ठेवल्या, पाईपलाईन केलेल्या आहेत, पण अजूनही टाकीत पाणी आलं नाही, पाईपलाईनतून नळात तर आलंच नाही. नियोजन कुठे आहे? हा नियोजन शून्य देश आहे असं वाटायला लागतं केव्हा केव्हा. विठ्ठला नियोजन आहे कोण्या गोष्टीचं? मराठवाड्यामध्ये मी एका गावामध्ये असाच कार्यक्रम होता काल्याचा, आणि पुढारी लोक आलेले होते. तिथं एका जागेची, एका भक्त निवासाची गरज होती. मी सहज बोललो आणि त्या साहेबांनी सुद्धा तो भक्त निवास द्यायचं कबूल केलं. ज्यानं तो बांधायसाठी घेतला, दुसऱ्या वर्षी योगायोगाने तिथंच काल्याचं कीर्तन, भक्त निवास बांधला. किती होता? 2 खोल्या बांधल्या, 2 खोल्याचे गज नुसतेच उभे. अरे मग मी कीर्तनात काढलं म्हणलं का, आणि ते साहेब बी तिथं आले होते. काय 2 खोल्या बांधल्या. मग मी तो विषय काढला, म्हणलं का साहेब, म्हटलं 4 खोल्याचं आपलं हे होतं, 2च खोल्या दिसून राहिला. तुम्ही ठेका कोणाला दिला होता? कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला दिला होता? काय केलं होतं? काय त्यानं तो काहीच नाही बोलला. मग मलाच बोलावं लागलं त्याच्यातर्फे, माझ्यातर्फे सुद्धा. म्हणलं बोलल्याशिवाय भाग नाही. काय जवळ बसलेला माणूस होता आणि त्याने माझ्या कानात सांगितलं, म्हणे बाबा जास्त बोलू नका, निधी कमी पडला. 4 खोल्याचा निधी कमी पडला आणि बांधताना कसा 2 खोल्याचा कमी झाला. ही परिस्थिती या देशाची आहे. आणि तो निधी त्या संस्थांना दिला तर 8 खोल्या झाल्या असत्या, 100% झाल्या असत्या. आमचे अनुभव सांगतो आम्ही. विठ्ठला विठ्ठला हो, मी कशासाठी सांगितलं? ही शैली आहे. काय हिला म्हणतात शैली? अनुवाद म्हणता येत नाही. ही खोट्या लोकांची शैली आहे.
विठ्ठल 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 हेची अनुवाद सदा सर्व काळ. आणि म्हणून त्या साधू संतांनी जी खरी वाणी आम्हाला सांगितली तीच खरी वाणी तुमच्या पुढे मांडण्याचा आम्ही प्रयास करत असतो. काय आणि कसा करतो? करोनी गोपाळ काला शिव. गोपाळाला एकत्रित करायचं आणि त्यांच्या सानिध्यात काला करायचा, प्रसाद करायचा. आज काय आहे? आज बाबांचा जन्मोत्सवाचा हे आहे सोहळा आणि आज प्रसाद आहे. तुम्ही सर्वजण एकत्रित आपण बसलो, हाच गोपाळ काला आहे. कोण कुठून आला, कोण कुठून आला, काही महिला आल्या, लेकरं आले, पुरुष आले, सर्व प्रकारची मंडळी, हा काला आहे. अरे समाजाला एकत्रित जमा करणं आणि समाजाच्या उद्धाराचं प्रबोधन करणं हाच खरा काला वर्तमान काळाचा आहे. विठ्ठला मोरयास प्रभू अस विश्वासा राम ते अधिक राम करता आसा. राम मंगल सहित जय जपत मोरे मन अस प्रभु अस विश्वासा राम ते अधिक राम करता मंगल भवन मंगल भगवान स्वतः असं म्हणतात, माझ्याही पेक्षा माझे दास महान आहेत. देव म्हणतो काय? देव तर आपल्या दृष्टीनं महानच आहे, पण देव स्वतः म्हणतो की तुम्हाला जर महानत्व पाहायचं असेल, मोठंपण पाहायचं असेल तर माझ्या भक्तामध्ये, माझ्या दासामध्ये पहा. त्यांचं मोठंपण माझ्याही पेक्षा मोठं आहे. काय? साधू जर नसते तर देव कोण आहे कळालं असतं का जगाला? मंदिरं झाले असते का? मठ झाली असती का? असे कार्यक्रम सप्ताह. अहो साधू आहे म्हणून सर्व झालं, पण तेही साधू देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. ते संतच, तो देवच संत म्हणून जगामध्ये हे कार्य करण्यासाठी आले. पण हे समाजाला कळालं पाहिजे. बाबांना पळसखेडमध्ये समाधी घेता आली नसती का? जागदरी कशाला निवडली? रोडवरचं गाव सोडलं तरी ती येऊन घुसले. विठ्ठला विठ्ठला हो. अरे दर्या खोऱ्यातल्या लोकांचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. जिथे नाही भक्ती नाही, परमार्थ नाही, मानसिकता नाही, माणुसकी नाही, काहीच नाही, अशा ठिकाणी जाऊन. मागच्या वर्षी मी आदिवासी लोकांमध्ये दरवर्षी जात असतो. त्यांना कपडे, भोजन, पाणी, चांगलं चांगलं खाऊ घालायचं. आपण जसं दिवाळीला खातो. त्यांच्या अंगावर कपडे नसतात, साबण नाही लावायला, तेल नाही लावायला. त्यांना मी स्वतः त्या ठिकाणी माझ्याबरोबरचे मी स्वतः चोळून काढायचे, साबण लावायचे, त्यांना स्वच्छ करायचं, त्यांना डोक्याला तेल लावायचं, एकदम नवे कपडे घालायचे आणि त्याच्या बापाला दाखवायचं कसं दिसतं मूल बघ आता. काय तुम्हाला असं राहता येत नाही का? त्याने बाबा असं राहता येतं, पण पैसा नाही, काम नाही, काहीच नाही. आणि त्यांच्या नावावर इतका निधी येतो, इतकं येतं 100% सर्व, पण आजपर्यंत त्यांच्या नावावरचं कोण खाल्लं राम जाणे. आपल्याला तो विषय नाही घ्यायचा, परंतु किती दयनीय अवस्था आहे. आणि मी याच्यासाठी सांगितलं, मी सर्व गावाला जमा केलं. आम्ही जवळजवळ ते गाव 100 घराचं गाव होतं. 100 रामाचे फोटो लावले आणि ते भिल्ल लोकांची वस्ती होती. एक एक अगरबत्तीचा पुडा दिला. म्हटलं एका महिन्यानं आंघोळ करायची आणि एक उदबत्ती लावायची. त्यांना रोज आंघोळ म्हटलं असं त्यांनी ते पुडाही फेकून दिला असतं, ते फोटोही फेकून दिला असतं. रांगोळीचा आणि त्याचा काही संबंधच नव्हता. 1 महिन्यानं आंघोळ करायची म्हटलं, रोज रोज नाही जायचं नदीवर भिजायला, नाही बिमार पडचाल. तो बाप रे लय सोपं आहे. एका महिन्यानं आंघोळ करू लागले. पुन्हा 3 महिन्यानं गेलो, म्हटलं 15 दिवसांनी करायची म्हटलं आता. काय
ते म्हणे आमच्या गावातले 15-20 माणसं रोज जायला लागले आंघोळीला. बेकार लोक आहे म्हटलं. काय त्यांनाही सांगा 15 दिवसांनी करत जा. 8 दिवसाला आले, आता रोज आंघोळी करायला लागले, रोज कपडे घालायला लागले, रोज व्यवस्थित राहायला लागले. काय आणि मग आम्ही तिथं असा कार्यक्रम ठेवला. 100 वर्षाचा म्हातारा, टणटण दात, केस पान काळे आणि धाक धकट पिटून 100 वर्ष आल्याला. म्हटलं आजोबा तुम्हाला आम्ही आल्यानं आम्ही एक केल्यानं तुम्हाला काय वाटतं? काय ते म्हणे आम्हाला गावाला इतकं चांगलं वाटायला लागतं, कारण आजपर्यंत आमच्या आयुष्यामध्ये 100 वर्षात तरी माझ्या वस्तीमध्ये कोणी साधू नाही आला. काय आणि साधू कशाला जाईल तिथं? काय पाकिट आहे का, पैसा आहे का, दक्षिणा आहे? आपल्याच खिशातली दक्षिणा त्यांना द्यावी लागते. आता महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झाला इथं शेलूजवळ, आणि शेलूजवळ ॲक्सिडेंट झाला. नवरा बायको होते, कोणा ते लग्नाला चालले, आणि बाई पडली, तो पडला मोटरसायकलून, बाई बेशुद्ध पडली. बुवाला सर्व गाठलं होतं, पण बाईसाठी तो कसतरी उभा राहिला. आम्ही गाडी उभी केली. काय आणि तो माणसाला धरलं. म्हटलं बाईला एखाद्या रिक्षा वगैरे करू आपण. मग रिक्षावाला उभा केला, रिक्षात तिला मांडलं आणि तो रडायला लागला. म्हणे बाबा आणि दवाखान्यात नेऊन काय करू? काय पैसेच नाही जवळ. लोकांची मोटरसायकल आणली. काय माझं त्या परळीचं जे पाकिट होतं, जे काही असेल, मी धरलं आणि त्याच्या खिशात टाकलं. म्हणलं हे बायकोचं काम करून घे, आमचं आम्ही पाहून घेऊ. आमच्याजवळ आहे म्हटलं डिझेलला पाण्याला पैसा. परिस्थिती ही आहे. कधी कधी असं असतं. त्या माणसाला म्हटलं 2 शब्द बोला. त्या गावचा मुखिया होता तो म्हणे आमच्या वस्तीमध्ये अजून कोणी साधू नाही आला, नाही ह्या मला कोणी सांगितलं नाही. आणि किती सोपं सांगितलं. अगोदर महिन्याला आंघोळ करा, नंतर 15 दिवसाला करा, नंतर 8 दिवसाला करा. पूर्ण वस्ती आता रोज स्नान करते, रोज देवाला त्या ठिकाणी कुंकू लावते, अक्षता लावते आणि एक अगरबत्तीची काडी ओवळते आणि खोचून ठेवते. आणि म्हटलं फक्त 5 मिनिट हात जोडून राम राम म्हणायचं, आणि तुमची इच्छा झाली याच्यापेक्षा जास्त म्हणायचं. तुमची इच्छा, आमचं काय नाही, 5 मिनिट. काय आता जर त्या गावाला मला जायचं असेल, गव्हर्नमेंटनं तिथे सिमेंटचे रोड वगैरे केले. आपलेच भक्त होते ते पुढारी वगैरे, त्यांना सांगितलं गावाची सुधारणा. आता 1 किलोमीटर जायचं असलं मला, तर 1 किलोमीटरच्या गावाच्या 1 किलोमीटर पासून रांगोळ्या गावापर्यंत काढतात. आपण काही दिलं नाही, त्यांना फक्त प्रेम दिलं. काय आणि कोण शिकवलं प्रेम? हे संतांनी शिकवलं करायचं. आणि वर्तमान काळातला हाच खरा कीर्तन, हाच खरा उपदेश आहे. काय नाही तर तुम्हाला किती डोके पडून सांगितले, तुमच्या डोक्यात काही बसत नाही. मात्र एक चांगले डोक्यात बसो न बसो येतात मात्र आमच्याकडे, एवढी चांगली गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल परवाचीच गोष्ट आहे. त्या माणसाला कीर्तन ऐकलं, म्हणलं का रे बसलं काय डोक्यात? ते म्हणले डोकंच नाही तर बसल काय? डोकं असल्यावर बसल ना कीर्तन डोक्यात. डोके दिसायला काय डोक्यासारखे डोके दिसतात, पण त्याच्यामध्ये असायला पाहिजे काहीतरी. म्हणून बाबाने सुद्धा जीवनभर, शंकर बाबाने हेच काम केलं. लोकांच्या डोक्यात घुसवायचं काम केलं. ज्यांच्या घुसलं त्याचं कल्याण झालं, ज्यानं घुसूनच घेतलं नाही. अरे आळ्यात पाणी जेवू दिलं नाही तर झाड कसं हिरवं राहील? आळ्यात पाणी जेवू दिलं नाही, तिकडं नाल्यात काढून दिलं, आलं की नाल्यात काढून दिलं. आमचं एवढंच काम आहे की तुमच्या डोक्याच्या आळाचं पाणी घुसवण्याचं काम आहे. आणि ते जर तुमच्या डोक्यात आलं तर जरूर त्या ठिकाणी समाजाची सुधारणा होईल. आणि तुमच्यामध्ये सुधारणा होणं हाच आमच्या जीवनाचा मोक्ष आणि आनंद आहे. लक्षात ठेवा. लेट करंट काय माग? विठ्ठला विठ्ठला कीर्तन काल्याचं आहे. आता काल्याच्या कीर्तनाबरोबर 2 गोष्टी सांगाव्या लागतात. जुन्या गोष्टी सांगितल्या तुम्ही कंटाळून गेले जुन्या गोष्टीला. त्याच गवळणी, तोच कृष्ण, त्याच वेण्या पाण्या, त्याच फुगड्या, याला तुम्ही आता कंटाळून गेलेले. मग आता नवीन काहीतरी सांगायला पाहिजे, नवीन काहीतरी जे समाजाला कळतं आणि वर्तमान काळामध्ये चालतं. आमच्या काळामध्ये 3 पैसे, 2 पैसे साहेब, 1 पैसा होता का नाही? आपल्या काळात 3 पैसे चालायचे, 1 पैसा चालायचा, 2 पैसे चालायचे, 10 पैसे चालायचे, 20. मी गेलो वृंदावनला. अरे ते पैसे बंद झाले होते. गव्हर्नमेंटनं त्या पैशाला, त्या नाण्याला बंद केलं. आणि मग तिथं गेलो, दर्शन घेतलं. एक बारीकशी पोरगी होती, तिने माझा हात धरला, म्हणे बाबा संकल्प करा, मला पैसे द्या. मी म्हटलं माझ्याजवळ 2-3 पैसे व्हा, हे 5-10 पैसे आहेत.
चालतात का? चालतात, 100% चालतात. म्हटलं आमच्या तिकडं बंद झाली, इकडं कसं काय चालतात? ते म्हणत ती पोरगी काय म्हण, लहान पोरगी होती आणि माझ्याही डोक्यात जी गोष्ट तिच्या डोक्यात होती, ती म्हणले चालवल्यावर खोटंही चालतं बाबा. ती लहान पोरगी, आता ती राधाराणी होती का कोण होती पता नाही, पण ती म्हणे चालवल्यानंतर खोटं सुद्धा चालत असतं. माझ्यासाठी उपदेश झाला. मी म्हणलं कसं? तिला विचारलं. तिथं मग एक माणूस आला, तो म्हणलं तिला नाही सांगता लेकरू येते, मी सांगतो कसं चालतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, ते काय करायचे, 2 पैसे 3 पैसे 4 पैसे 5 पैसे 10 पैसे जे असे जमा करायचे आणि मग ते संकल्प 5 पैशाला संकल्प नुसतं पाणी घ्यायचं. ते बडबड करणार तो ब्राह्मण, अरे काहीतरी म्हणणार आणि घेतले 10-5 पैसे, झाला संकल्प. मग त्याच्याजवळ काय झालं, त्याजवळ झाला आता 5-6-10 रुपयाचा तो चिल्लर झाली, जमा झाली की तिकडं 2-4 शावकार बसलेले. काय, 1 रुपयाला 80 पैसे, 1 रुपयाला 60 पैसे, खरा रुपया द्यायचा आणि त्याच्याकडून ते खोटे पैसे घ्यायचे 60 पैसे. पुन्हा आपण जायचं, आपल्याला जर ते रुपयाचं आपण 1 रुपया दिला, 1 रुपये 10 पैसे दिले तर तो आपल्याला 75 पैसे देणार. मग आपण संकल्प करत जायचं. आता मी म्हटलं बा किती सोपा हिसाब आहे, खोटे पैसे चाललात. मग दुसऱ्या गावात गेलो, तिथं माणूस मेलेला होता, प्रेत चाललं होतं आणि जो मेला होता त्याची पोरं असे पैसे उधळू लागले आणि माझ्याबरोबर सोबत होता. आमजवळ त्यावेळेस पैसेच नव्हते काही करायला. आणि म्हटलं पैसे उधळून नाही दे, हे पुढे गेले की आपण वेचून घेऊ. काय मग ते पुढं गेलं आणि भिडलो आम्ही. अरे ते म्हणले न चालणारे पैसे, तर म्हणलं घे, चालतात, वृंदावनला चालतात. म्हटलं देवाजवळ खोटंही चालतं आणि खरंही चालतं. देव कोणाला मना करत नाही, खोटं करा का खरं करा. काय, खोटं करणाऱ्याला खोटं फल मिळेल, खरं करणाऱ्याला खरं फल मिळेल, पण देव म्हणणार नाही खोटं करू नको म्हणून. मग आम्ही केलं जमा आणि गेलो तिथं. रुपयाला 80 पैसे इकडे, आणि जर आपल्याला चिल्लर घ्यायची असेल तर 1.5 रुपया द्याला तर 75 पैसे. आम्ही सर्व नेले घेतले पैसे करून, चालले की नाही खोटे, आणि खोट्याचे खरे मिळाले आम्हाला. हे कुठं मिळतं? देवाजवळ. देवाजवळ खोटं नेलं तरी खरं मिळतं आणि खरं नेलं तरी खरं मिळतं. आणि तुमच्या आमच्याजवळ खोटं नेऊन डुबून टाकायला सांगताच येणार नाही. विठ्ठल विठ्ठल हो, एक विनोदाची छोटीशी गोष्ट आहे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, खऱ्या खोट्याची गोष्ट असते. एक व्यक्ती गाडी घेऊन दिल्लीला चालला होता. दिल्लीला चालला होता, बैलगाडी होती, जुन्या काळातली गोष्ट, दिल्लीच्या आसपास असेल 5-50-100 किलोमीटर. आणि त्याला एक माणूस भेटला. तुम्ही कदाचित नावं ऐकली असतील त्या माणसांची, त्या बाईची. मी तीच गोष्ट तुम्हाला सांगतो. काय, लैला आणि मजनू त्यांची नाव होती. तो लैला होता आणि मजनू दिल्लीत राहत होती. लैला दिल्लीत राहत होती, मजनू तो पुरुष होता. तो त्या गाडीवाल्याला भेटला. तो म्हणे थांबा, माझा एक संदेश आहे आणि माझी प्रिय असणारी लैला जी आहे ती दिल्लीत राहते, तिथपर्यंत हे लेटर, हे संदेश पोहोचा. तो गाडीवाला मला थांबायला वेळ नाही. तो म्हणे मी चालता चालता सांगतो, असं काही नाही. ती गाडी चालून याचं सांगणं चालू, तिला असं सांगा तसं सांगा, माझं काही चुकलं नव्हतं, असं होतं तसं होतं, सांगणं चालूच होतं. सकाळपासून सांगत होता, संध्याकाळपर्यंत तो सांगतच होता, तो ऐकत होता. गाडीवाल्याला काही ऐकण्यात रस नव्हता. त्याला वाटलं हा माणसाचा आपला काही संबंध नाही, बेकार. तो मला अरे इतकं कशाला सांगतो, नाही तर कागदावर लिहितो. म्हणजे कागदावर बसतच नाहीत, लिहून काय देऊ. ते इतकं आहे, ते कागदावर लिहिल्या जात नाही, ते कागदावर बसू शकत नाही, कागद लहान पडतात. विठ्ठल विठ्ठल रस्त्यानं रडत होता आणि ती हसत होती. ती म्हणे बाई, तुमच्यासाठी त्या मजनूचा संदेश आहे. म्हणे काय संदेश आहे माझ्यासाठी? मला तुम्हाला सांगतानाच कळायला लागलं की तो रडत असेल म्हणून. तुला कसं काय कळालं रडत असेल? तू त्याची तर भेटही नाही. नाही, मला तुमच्या सांगण्यावरून वाटतं की तो नक्की रडत असेल. म्हणजे कशावरून? कागद तुझ्यासाठी त्याने जीवन जाळत आहे, काय काय करत आहे, इतका रडत आहे, तुला थोडी दया माया काय की नाही, मस्त हसायला खुशाल. ती म्हणाली हसू नाही तर काय करू. काय, कारण मी जीवनामध्ये जे केलंय ते केवळ हसण्यासारखंच केलेलं आहे, रडण्यासारखं काही नाही केलं. त्याचा माझ्यावरती पूर्ण विश्वास नसेल म्हणून तो रडत असेल.
त्याला विश्वास नसेल की ही मला स्वीकारते का न स्वीकारते, काय बोलते का शिव्या देते, काय विश्वास नाही त्याचा. म्हणजे तुझा काय विश्वास आहे, गाडीवाला म्हणाला. ती म्हणाली सांगू का माझा काय विश्वास आहे. तिने लगेच चाकू काढला आपल्या पिशवीतून आणि बोट कापलं आणि म्हणजे कागद कर पुढे, कोरा कागद तिच्यावर ते थेंब टाकले. म्हणे बघ याच्यामध्ये काय दिसतं. तो गाडीवाल्यानं पाहिलं, याच्यामध्ये काय दिसतं. याच्यामध्ये सर्व मजनूचे फोटो होते, प्रत्येक थेंबामध्ये मजनू होता. त्याने तसाच कागद उचलला, त्याच्या जवळ नेला. बघ याच्यामध्ये काय दिसते. ते म्हणजे याच्यामध्ये तर मी दिसतो काय. ती लैला म्हणाली की जीवनभर मी माझ्या रक्ताच्या केसाच्या प्रत्येक ठिकाणी त्याला पाहिलं, एवढा ठासोठास विश्वास त्याच्या चरणी माझा आहे. आणि त्याला विश्वास नाही आणि म्हणून रडत आहे. काय त्याला विश्वास नाही म्हणून रडत आहे. त्याला तुम्हीच काहीतरी सांगा. मजनू त्याच्याच बरोबर आला, दोघांची भेट झाली, विषय संपला. विठ्ठला 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 वाचा वाचत्वासी नये, कोठे काय करावे, हा विषय आहे. इतका गहन विषय आहे. उदाहरण सोपं आहे, कथा सोपी आहे, गोष्ट सोपी आहे, पण विषय मात्र गहन आहे. जिच्या रोमारोमामध्ये तो बसलेला होता. आता प्रश्न संपला द्वैताचा अद्वैताचा. तसं हे गवळणीचं जीवन होतं. त्यांच्या रोमारोमामध्ये, थेंबा थेंबामध्ये, प्रत्येक नसा नसामध्ये कृष्ण होता. किती कृष्ण प्रेम असेल याच्यावरून कळतं. विठ्ठला विठ्ठला एका हिंदी संतानं म्हटलेलं आहे, खूप छान आहे. पपिहारे पिऊ की बानी न बो, पपिहारे पिऊ की बानी न बो, पपिहारे घन आए घन श्याम दूर है, घन घनाए घन श्याम घन आए घन श्याम दूर है, घनाए घन श्याम पर पलकन में श्याम दूर है, पपिहारे पिऊ की बानी, पपिहारे पिव की वाणी न बोल, घनाए घन श्याम दूर है, पर पलकन में श्याम दूर है. घन आहे, मेघ आलेली आहेत, काळी भोर ढग आलेली आहेत, पण काळ्या भोर ढगासारखा आहे तो श्याम सुंदर आला नाही काय. आणि जो पपिहा असतो त्याला आपण चातक म्हणतो. तो पपिहा ज्यावेळी बोलतो ती त्याची अंतर्नादाची वाणी असते.
तशी प्रेमाची वाणी वेगळी असते. काय बोलण्याचा हा प्रकार आहे. मला एकच सांगायचं की गवळणीचं जीवन हे कृष्णमय जीवन होतं. त्यांना कृष्णाशिवाय काही दिसत नव्हतं. मग तुम्ही म्हणाल ते कृष्ण सर्व होतं तर मग त्यांचे काम धंदे कोण करत होतं? विठ्ठल 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 अरे आपण काम करत असताना शिव्या देऊ शकतो. अवतावर त्या ठिकाणी हाकत असताना बैलाला शिव्या देऊ शकतो. काम करत असताना बोलणं काही अवघड थोडं काही आहे की नाही? मग जर इतक्या शिव्या देऊ शकतो, वाईट बोलू शकतो, मग देवाचं नाव घेऊ शकत नाही काम करत असताना. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे जाईल भव श्रम सुख होईल काही म्हणा राम राम सुख होईल कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. दुःखाच्या ठिकाणी सुख मिळेल लक्षात ठेवा. म्हणून हेची अनुवाद सदा सर्व काळ देवाच्या विषयीच अनुवाद करायचे आहेत. करोनी गोपाळ काला शिव. प्रपंचाचं काम धंदा व्यवसाय करून गोपाळ शिव आणि नंबर 2 काला शिव. देवाचंही सेवन करू, देवाची सेवा करू आणि कालाही सेवन करू. प्रपंच करूनही काला सेवन करून आणि भगवत भक्ती सुद्धा करू हा त्यातला अर्थ आहे. गवळणी म्हणाल्या आम्ही काही केलं नाही. प्रपंचामध्ये आम्ही काही केलं नाही. जे दिसत आहे ते त्याचं आहे. जो दिसत आहे तोच आहे. गायी तोच आहे, गोपाळ तोच आहे, आम्ही गोपिका सुद्धा तोच आहे. पाहणाऱ्याची नजर वेगवेगळी आहे. नजरेचा फरक आहे. पाहणाऱ्याची नजर वेगवेगळी आहे. आम्ही वृंदावनला असताना तिथे उड्या बाबा नावाचे संत होते आमच्या अगोदर. ते एका वडाच्या झाडाखाली राहायचे. बाबांचा नियम असा होता वडाची सावली जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत राहायचे. सावलीत राहायचे. मग तेवढ्या जागेमध्ये 12 वर्ष राहिले. सावली परत परत बुडाकडे आली तिकडे यायचं. पांगत दुपारून गेली तिथपर्यंत जायचं. आणि संध्याकाळी 4 ते 5 प्रवचन करायचं. 5-50 लोक, 10-15-20 बाया, 5-10 लोक यायचे. काय एक दिवस नवीन बाई आली ऐकायला. म्हणजे आतापर्यंत ही गडावर शंकर गडावर आलीच नव्हती अशी नवीन बाई आली. आणि ती बसली तिथं वडाखाली ऐकायला. बाबा पारंबीला पाठ टेकलेली, असं नाही काय नाही, मातीवर बसलेले लोक ऐकायला लागले. विद्वान होते, प्रकांड पंडित होते, पण साधू जीवन होतं. आणि लोकांच्या उद्धाराच्या गोष्टी सांगायचे. आणि प्रवचन संपलं. नवीन आलेली बाई म्हणली महाराज मी आज नवीनच आले बरं, मला तुमच्याशी बोलायचं. काय विठ्ठला 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 विठ्ठला. बाबांना वाटलं काही प्रवचनातली गोष्ट असेल, हिला कळाली नसेल, नाही तर जास्त कळाली असेल, विचारत असेल. कोणाला कळतं कोणाला जास्त कळतं, कोणाला कळतच नाही. कोणाची जास्त सवय कळालं तरी मान हलवायची, नाही कळालं तरी मान हलवत राहायचं. चला ठीक आहे, काही न केल्यापेक्षा मान हलवणं तरी बरं आहे की नाही. काहीच न केल्यापेक्षा निदान पहा. आणि ती बाई म्हणाली मला तुम्हाला बोलायचंच बाबा. आणि बोला काय बोलायचं तर. काही प्रवचनातल्या गोष्टी नाही, प्रवचनातल्या गोष्टी तरी बोलते मी. मी अजून प्रवचनाच्या गोष्टी प्रवचन ऐकलंच नाही तर बोलते कशाला ना. आजही तुमच्या पुढे बसले, मी काय प्रवचन ऐकायला बसले होते काय? तुला बोलायचं काय नाही, बोलून टाक काय बोलायचं तर. म्हणले का हो बाबा. आणि त्या पारंबील टेकलेला माणूस म्हणले काय. आणि प्रवचन होईपर्यंत माझ्याकडे सारखा पाहायचा. प्रवचनात पाहायचं काय, ऐकायचं आहे का पाहायचं आहे.
आणि माझ्याकडेच पाहायचं आणि माझ्याकडेच पाहायचं आणि मधून मधून हसायचं. हं? बाबा म्हणाले बरं तुझं ऐकलं, बोलू का आता? का ग तो माणूस तुझ्याकडे पाहत होता हे तुला कसं काय कळालं? म्हणजे मी सुद्धा चोरून चोरून पाहायचे ना त्याच्यात. नजर पाय किती खोटी आहे. बसले कशात? कीर्तनात. नजर परमार्थ म्हणजे फक्त नजरेमध्ये बदल आणणे हाच परमार्थ आहे. वाईट दृष्टी असेल, वाईट विचार असतील, सुविचार आणि सुदृष्टी आणणे हाच परमार्थ आहे. काय नाही दिवसभर भजन करणं सुरू, बुट चपला चोर नाही सुरूच आहे, तो परमार्थ नाही. हेच भाव शंकर बाबा हेच सोपं सांगायचे. विठ्ठल गवळणी म्हणायच्या ना आपण प्रपंच केला ना, मुलांना जन्म दिला ना, आपण लग्न केले, काहीच नाही. हे आईतच होतं, अगोदरच होतं दुसऱ्या कळव्यात. ओ सरले काम ओरसले कामधेनुचे दुफरे संपूर्ण आयते केले न हो. आयते म्हणजे आयतच होतं, काही आपल्याला करावं लागलं नाही. काय देवानं माती निर्माण केली, देवानं पाणी निर्माण केलं, हवा निर्माण केली. तुम्ही आम्ही म्हटलं माती निर्माण करायची, करता येते का? अरे जुन्या गाड्याला लागलेली पांढरी माती कशी केली? लाल करतात, कोणी पिवळे करतात, काही पांढरे करतात. पांढरे होऊ नये म्हणून लोकांचे प्रयत्न आहे. आता फॅशन निघते काळानुसार वेगवेगळ्या प्रकारची सर्व गोष्टीची. गवळणीचं जीवन पहा किती उत्कृष्ट जीवन आहे. गवळणीचा भाव हा होता की आपण काही केलं नाही, हेच केलं हे ईश्वराने केलं. आम्हाला निर्माण केलं असेल त्यानंच. दयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नय अनुमाना श्रुतीशी. त्यानंच केलेलं आहे, गायी त्यानं केल्या. दूध दुभतं आमच्या घरामध्ये भरून आहे, हे त्याचीच कृपा आहे. काय आमच्यामुळे हे होत नाही, काय आमच्यामुळं काही होऊ शकत नाही. आपण जास्तीत जास्त काय करू शकतो? एखाद्या गाईचं दूध बंद पाडू शकतो, ही आपली शैली आहे. कोणाचं चांगलं असलं चालत असेल त्याचं वाईट कसं होईल एवढंच आपल्या समाजामध्ये चिंतन असतं. काय म्हणून आपण मागासलेले आहोत. विठ्ठल विठ्ठल एका ठिकाणी दही अंडी चालू होती आणि तिथं मनोरा केला होता. त्याने काय केलं होतं, 4 लाकडं असे लावले, त्याला पायऱ्या पायऱ्या केल्या आणि त्याच्यावरती गेल्यानंतर मग एकावर एक उभं राहायचं. ते जवळजवळ 70 का 80 फूट उंच आणि 40 फूट ते लाकडाचं केलं. तिथपर्यंत जायचं आणि त्यानंतर चढायचं. मग काय तिथं असं माळूच्या सारखं केलेलं आणि मग ते असं डुगडुग डुगडुग घालायचं. आणि मग एक त्याच्यातला माणूस होता, तो म्हणजे डुगडुग एखादं पडायचं. मग त्यांना अशी चिप आणली, एका पायाखाली घालून दिली, लाकडाखाली घालून घेतली. आणि आम्ही तिथं पाहतो, तुझं बापरे काय शौर्य आहे म्हटलं. माझ्याजवळचा उभा म्हणतो, महाराज काढू का तुझं घर? कोणता? ते हालत होतं म्हणून लावला होता का नाही, काढू का? म्हणजे कशाला काढायचा? मग पडले कसे पडले आपण पाहू. काय टेकन द्यायचं नाही, पण खुट्या काढून घ्यायच्या. हे आपला समाज आहे. विठ्ठल गवळणी म्हणाल्या,
बरोबरी हे जे भरपूर दिसत आहे हे सर्व देवाचं आहे, याच्यातलं आमचं काहीही नाही. म्हणून काला सुद्धा देवाचा आहे जो आपल्याला सेवन करायचा आहे. विठोबा हा, टाळी 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 बाबा इथे नाही, परंतु ते आज तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयात आहेत. त्यांच्या परमार्थाच्या रूपात, त्यांच्या विचाराच्या रूपात. आमची गोष्ट निघाली होती गुरुजीची ना आमची. कोणीतरी म्हणालं बाबा मी इथं आलो होतो अनेक वर्षापूर्वी, ती गोष्ट तुम्हाला सांगितली, डबल डबल सांगत नाही, कशाला काटे टोचू. मला एवढं सांगायचं की बाबांची समाधी घेऊन जास्त वर्ष नव्हते झाले, 3-4 वर्ष झाली असतील, त्यावेळेस मी इथं आलो होतो. काय मी तिकडं ऋषिकेश हरिद्वारला होतो आणि मला तिथं कळालं होतं की बाबांनी समाधी झालेली आहे. मग आपण म्हटलं चला बाबांच्या समाधी दर्शन घेऊ. आणि मी आलो होतो असं पायी चालत आलो होतो, बराच दुरून आलो होतो. 2-4 पुन्हा साधू होते, काही लोक होते माझ्याबरोबर. काय अतिशय जुनी गोष्ट आहे. आज बाबासारखे संत इथे, संत सनकाधिक, ते त्यांच्या काल्यामध्ये. आज आपल्या काल्यात प्रत्यक्ष बाबा आहे, प्रत्यक्ष बाबा आहेत. मी सांगितली नजर कशी असते, तुमच्या डोळ्यांना नसतील दिसत, पण माझ्या डोळ्याने मला बाबा सर्वत्र दिसत आहे. तुम्ही जे सर्व इतके येऊन बसले तुमच्या रूपातच मला बाबा दिसत आहे. काय आणि हाच सोहळा, हे वैभव, तुका म्हणे मधी घालू नारायण, परमात्मा मध्ये घालू, म्हणजे कोणताही दोष राहणार नाही. काल्यामध्ये देव मध्यभागी. वनी खेळता बाळते वल्लवाचे, तुरे खोविती मस्तकी पल्लवाचे, फुलांचे गळा घालिती दिव्य हार, सोनात हासवे ते करीती वनी खेळती ते. अशा प्रकारे वामन पंडिताचे श्लोक आहेत. मला एवढं सांगायचं की ज्यावेळी काला व्हायचा तर चौकून गोल गोपाळ वाचन भगवंत मध्ये बसायचा. कोणाला मिळालं कोणाला न मिळालं हे लक्ष देवाचं, कोणाच्या मुखात गेलं कोणाच्या मुखात न गेलं हे लक्ष देवाचं, कोण आला कोण नाही आला हे लक्ष देवाचं. काय इथंही सुद्धा बाबा पाहत असतील, कोण आले कोण नाही आले, कोण यायचे राहिले, हे सर्व त्यांना दिसतं. आणि तुम्ही सर्व आले याचा आनंद मलाही आहे, तर बाबांना किती झाला असेल. ही उपस्थिती काय आज हे जी जागा आहे संपूर्ण इथून तर शेवटपर्यंत सारखी भरलेली आहे. काय काही ऊन धरून बसले, काही सावली धरून बसले. मी आलो त्यावेळी काही ऊन धरून बसले होते, इकडं मोकळंच होतं. काय पण आता ते धोक्यात आहेत सध्या. ते उन्हावाले सावलीवाले बरे, ऊन तपाय लागला. आता सुरुवातीला जर थंड वाटत होतं, त्यांना वाटतं बरं आपणच भारी आहे कानू आतल्यापेक्षा. कधी आतले भारी समजतात, कधी बाहेरचे भारी समजतात. भारी कोण आहे याचा निर्णय बाबा करतील. ही गोष्ट बाबावरती अवलंबून आहे, कोण भारी कोण हलका आहे. आणि साधू कधी असा भेदभाव करत नाही, कोण हलका आहे कोण भारी आहे, कोण लहान आहे कोण मोठा आहे. हा साना थोर हा भेद त्यांच्यामध्ये नाही. म्हणून मला शेवटी एवढं सांगायचं, काय काल्याचं कीर्तन काय करायचं कसं करायचं मला चांगलं कळतं. मी असं सांगितलं असतं की तुमच्या एक तरी झोपा झाल्या असत्या. आमच्या नाकरे भावाला माहिती आहे, एकदा का वेदांत सुरू केला की तुमच्या एक झोपा सहज झाल्या असत्या. काय आणि ते काय 4-2 लोक कळालं असतं, बाकीच्या नुसत्या झोपा काढल्या असत्या. आणि बाबांनी जीवनभर जे कार्य केलं ते लोकांना झोपू घालायचं कार्य नाही केलं. उठा जागे वारे आता हे कार्य केलेलं आहे. आणि तेच कार्य त्यांचा वसा घेऊन आम्हालाही पुढं करायचे, आमच्यासारख्या अनेक लोकांना. ही संतांची देण आहे, ह्या संतांचा हा वारसा आहे. तसं बाबाची देण आहे, बाबांचा वारसा आहे. आज 2 शब्द मला शेवटचे एवढे सांगायचे, आवर्जून सांगायचे की जवळजवळ संत सद्गुरू शंकर बाबा यांचा हा 105वा जन्मदिन महोत्सव आहे. काय बाबांना जाऊन म्हणजे जन्मून 105 वर्ष झाले. आणि जाऊन किती झाले? नाही असं नाही म्हणा, 44 झाले बरोबर. 76 म्हटलं तर मी पाहू शकत नव्हतो बाबांना. मी पाहिलेले आहे.
76 मध्ये गेले, 44 वर्ष जरूर झाले. काय, कारण माझ्या लहानपणी मी त्यांच्या मांडीवर बसलेलो आहे, म्हणून सांगतो. 76 वर्षाचा मी नाही तर मी कसं काय त्यांच्या मांडीवर बसलेला असतो. काय, कधी कधी गणित चुकत असतं, असं काही नाही, असू द्या. म्हणून समाधी 76व्या वर्षाची. गुरुजींचं म्हणणं तेच आहे, पण बोलण्यामध्ये थोडंसं आता म्हातारपणामुळे होतं मागं पुढं. 76व्या वर्षी बाबांची समाधी झाली आणि बाबांनी ही पुण्यभूमी निवडली. पुष्कळ गाव होते. बाबा तर त्यावेळेस सांगायचे मला या गावात समाधी घ्यायची बरं. मग त्या गावात लोक कामाला लागायचे. काय रिकामे लोक लागायचे कामाला. बाबांना हेच करायचं होतं की रिकाम्यांना रिकामानं बसता काहीतरी कामाला लावून द्या, आहे की नाही. मला या गावात समाधी घ्यायची तुमच्या, लक्षात ठेवा. त्या गावाच्या लोकांनी खड्डे खोदायचे, फाडी आणून टाकायच्या, हे करायचं ते करायचं. पहा, आणि जिथं फाडी जमा नाही केल्या तिथं समाधी घेतली. तिथं काय फाडी जमा करून नव्हत्या ठेवल्या. काय संतांचा दृष्टिकोन किती महान आणि मोठा असतो. या गावाच्या भूमीमध्ये, या गावाच्या मातीमध्ये त्यांनी आपल्या शरीराला सामावलं, समाधिस्थ झाले. हे गावांचं अलौकिक पुण्य, महान पुण्य आहे. काय, परंतु तरी सुद्धा तुम्हाला किती बाबा कळतात हे मला नाही सांगू शकणार मी. काय, कारण मी गावात अजून काही घरोघरी फिरलो नाही. तुम्हाला पाहत फिरल्यावर जरूर कळेल त्या ठिकाणी कोण किती पाण्यात आहे. पहा, सर्वात महत्त्वाची गोष्ट मला एवढीच सांगायची की बाबांच्या समाधीचा विकास व्हावा. काय व्हावा? विकास व्हावा. आणि अतिशय जुन्या काळातलं बाबांचं बांधलेलं मंदिर आहे. मला सुद्धा अभिलाषा आहे की बाबांचं एक नवीन असं भव्य दिव्य मंदिर कधी पाहायला मिळेल. आणि ज्या दिवशी मंदिर बनेल आणि बाबांची नवीन मूर्ती तिथं स्थापना केल्या जाईल, मी आजच गुरुजींना सतीश महाराजाला सांगतो, त्या वर्षी मी 7 दिवस विनामूल्य त्या ठिकाणी कथा करेल. इथं ते वर्ष जरूर येणार आहे, असं काही नाही की ते वर्ष येणार नाही, जरूर येणार आहे. कारण मंडळी लागलेली आहे कार्याला, सेवेला लागलेली आहे. आणि त्या सेवेचाच एक भाग म्हणून आपल्या शंकर बाबाच्या या संस्थानला, आपल्या शंकरगडला आता बी दर्जा मिळालेला आहे. आणि त्याच्या अंतर्गत 1,75,00,000 रुपये आपल्याला बी मध्ये आलेले आहेत. 23 डिसेंबरला कार्यारंभ आदेश आलेला आहे आपल्याला. आता आपण केव्हाही काम सुरू करू शकतो. आणि यात्रेमुळे काम थांबलेलं आहे. यात्रा झाल्यानंतर केव्हाही कोणत्याही दिवशी मुहूर्त पाहून आपण अशा प्रकारच्या कामाचा शुभारंभ करू शकता. त्याचप्रमाणे आपल्या या गडाला अशा प्रकारची एक महत्त्वाची गोष्ट ती दिल्या गेली आहे. ती म्हणजे स्वर्गीय मातोश्री गयाबाई तुकाराम उगलमुगले या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ 1,30,000 रुपयाचा एक सुंदर रथ आल्यात माझ्या दृष्टीला पडला. आल्यात मी विचारलंय केव्हा केलं, याच वर्षी. इतका सुंदर रथ शंकर गुरुजी त्यांचा संपूर्ण परिवाराच्या वतीनं आपल्या शंकरगडला हा रथ त्या ठिकाणी गुरुचरणी अर्पण केलेला आहे. सर्वांनी एकदा त्या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आपण टाळ्याच्या स्वरूपात द्या. संत शंकर बाबा महाराज की जय. त्याचप्रमाणे जेवढ्या गोष्टी होतात त्या सर्व आमचे हरिभक्तपरायण निवृत्ती महाराजाने काही दिवस इथं शिक्षण दिलं. दरवर्षी ते या कार्यक्रमाला हजर असतात आवर्जून. आता आमचे हरिभक्तपरायण सतीश महाराज असतात. इथे त्यांचा निवास आहे आणि हे लहान लहान मुलं घडवतात. सज्जनांनो, मुलं घडवण्यासारखं घडवणाराचं पुण्य इतकं महान आहे ते तर आहेच, परंतु ही मुलं इतक्या आदराने इथं घडल्या जात आहेत. तर परिसर आहे आणि सर्वात जास्त त्या ठिकाणी गावकरी आहेत. गावकऱ्यांनी या कार्याकडे जरूर लक्ष द्यावं. 4 विटा 4 दगड कमी रचण्यात आले तरी चालतील, परंतु हे जिवंत मनोरे उभं करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि हेच मुलं उद्या समाजाच्या उद्धाराला कामा येतील. हे संस्कृती घडवतील, समाज घडवतील, देश घडवतील. शिवाली आमच्याच्या घरी तर ती बाई आहे ना, तिच्या नवऱ्याच्या पोटातून तो कावळा उडाला सकाळी. म्हणजे समाजाचं आहे. कणाचं मन करतो, कणाचं काय करतो, वर्तणूक करायचं, बाकीचे करतच असतात. हा सिद्धांत आहे गीतेचा. आणि म्हणून संस्थेला सहकार्य करा, मुलांना सहकार्य करा, उत्तेजन द्या, प्रोत्साहन द्या. आणि या प्रोत्साहनातून हे कार्य आपण उभं राहिलेलं आहे.
मला जे बोलायचं होतं ते संपलेलं आहे आणि आता इथं जे काही निधी मिळालेला आहे त्या निधीतून पुढचे कामं सुरू होणार, गडाची शोभा वाढणार, गडाचा विकास होणार काय. आणि फक्त माझी सर्वात मोठी बाकी विकास तर होतच असतो, लक्षात ठेवा, बाकी विकास होत असतो. शरीराचा किती विकास झाला तर महत्व नसतं, पण बुद्धीचा विकास व्हायला पाहिजे. कशाचा? शरीर हे झालं. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.